नमस्कार मैत्रिणींनो, तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण कटआउट्स बघितले होते। आपल्याला पाटावरचं डिझाईन आणि त्याच्या साईडचे डिझाईन जे आहेत त्याला आपण आज बुलन लावून घेणार आहे आणि ते कशा पद्धतीने लावायचं, कलर कॉम्बिनेशन कसं करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। काही छोटे छोटे टिप्स सुद्धा तुम्हाला देणार आहेत जे की तुमच्या रांगोळीला अधिक आकर्षक आणि त्याचं फिनिशिंग जे आहे ते एकदम ॲक्युरेट दिसणार आहे त्यासाठी। तर बेसिकली सुरुवात आपण ह्याच्यापासून करतो की आपल्याला डिझाईन कोणती करायची आहे। तर या पद्धतीची जर डिझाईन ज्या कुठली डिझाईन तुम्हाला करायची ती आधी कुठल्या तरी वहीवरती पेजवरती अशी ड्रॉ करून घ्यायची आणि या पद्धतीने सगळे कलर्स कॉम्बिनेशन कसे करणार आहेत ना ते सुद्धा लिहून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला जेव्हा आपण कलर करणार आहोत तेव्हा आपल्याला मध्ये मध्ये डिस्टर्ब होणार नाही आणि आपल्याला रिमाइंड करायला लागणार नाही की कुठले कलर आपण कुठे द्यायचे असं ठरवलं होतं। त्यासाठी हे अशा पद्धतीने लिहून घ्यायचं पहिल्यांदा। चला, तर काम तर आपलं सोपं झालेलं आहे। कटआउट्स वगैरे करून झालेल्या होत्या आणि लिहून ठेवल्यामुळं कलर कॉम्बिनेशन कुठलं करायचं आहे तेवढेच कलर आपण बाहेर काढलेले आहेत। तर कटआउट्स एकदा बघून घ्या। तर सुरुवातीला आपण छोट्यापासून सुरुवात करूया। त्याच्यासाठी मी आता ग्रीन कलर वापरणार आहे, येलो कलर वापरणार आहे आणि रेड कलर, ह्या तिन्हीचं कॉम्बिनेशन आपल्याला करायचं आहे। ते पहिले काढून घेतलेले आहेत। आता अंदाजे यातली वुलन किती लागणार आहे तेवढी फक्त आपण कट करून घ्यायची आणि बाकीची वुलन ठेवून द्यायची आहे, नाहीतर त्याच्यामध्ये बराच गुंता होतो। हे मी अनुभवलं आहे, त्यासाठी मी तुमच्याबरोबर ते शेअर करते। तर बाहेरची लेआउट मी ग्रीन करून घेतली आहे आणि मधला जो छोटा सर्कल आहे तो आपल्याला येल्लोनी करायचा आहे। आता करत असताना प्रत्येक वेळी आपल्याला एक एक लेअर घ्यायचा आहे, कट करायचा आहे, मग दुसरा लेअर आपल्याला लावायचा आहे। याने काय होतं, आपली जी रांगोळी आहे ती सुबक आकर्षक दिसते आणि बाउन्सी दिसते। जर तुम्ही डायरेक्टली सर्कल 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 करत गेला तर एका बाजूला असा मोठा गठ्ठा दिसतो, एका बाजूला एकसारखी लेअर दिसते, तर आपली रांगोळी वर खाली दिसते। यासाठी प्रत्येक सर्कलला प्रत्येक वेळा लावतो ना आपण, जे कुठलीही डिझाईन करा तुम्ही, प्रत्येक वेळेला आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे। जरा हार्डवर्क लागतं, जास्त वेळ जातो, पण हे खूप महत्त्वाचं, म्हणजे ही खूप महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। थोडा वेळ जाऊ दे, पण एक एक लेअर तुम्ही लावा। बघा तुमची रांगोळी किती आकर्षक दिसते। साधी जरी तुम्ही रांगोळी केली तरी खूप छान आणि उठावदार दिसणार आहे। त्यानंतर हा लेअर झाल्यावर आपल्याला मधला जो पोर्शन आहे तो रेडनी कवर करायचा आहे। रेडनी कवर करत असताना सुद्धा आतून बाहेर किंवा बाहेरून आत जरी लावली तरी एक एक लेअरच करायची आहे आपल्याला। दुसरी गोष्ट, वुलन लावत असताना किंवा चिटकवत असताना ग्लू आपला पूर्ण पातळ झालेला पाहिजे। जर तो आपल्याला गन दाबताना हार्ड लागत असेल तर तो पातळ झालेला नाही आणि तसाच जर तुम्ही तो त्याला लावला तर एक 5-10 मिनिटांनी जर बघितलं तर आपली वूल अशी उकलून निघालेली असते। तर पूर्ण पातळ करायचं आहे आपल्याला ग्लू, जेणेकरून इझिली आपल्याला तो स्प्रेड करता येईल। तो करून घ्यायचा आणि मगच आपल्याला वूल चिटकवायची आहे। वूल चिटकवत असताना कधीही दाब द्यायचा नाही, दाबायची नाही वूल, कारण दाबली की आपली जी रांगोळी आहे ती अशी चपटी दिसते, बाउन्सी दिसत नाही। त्यामुळं वूल कधीही दाबून दाबून अशी लावायची नाही, वरच्यावरती प्रेस करायची आहे आणि कट करून ठेवायची आहे। तर आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल किती सिंपल लावलेला आहे, पण किती आकर्षक दिसत आहे। आणि त्याच्यावरती आपण समई किंवा आपला जो देवापुढचा दिवा असतो तो ठेवून बघा, त्यासाठी सुद्धा ही आपण यूज करू शकतो रांगोळी। म्हणजे तुम्ही जर कस्टमरला सांगत असाल तर ही सुद्धा पद्धत त्यांना सांगायची। नंतर आपण हाफ सर्कल पूर्ण करणार आहोत। मध्ये मी ग्रीन, त्यानंतर रेड आणि जी लेआउट आहे ती ग्रीननी केलेली आहे। त्याच्यामध्ये जो मधला पोर्शन आहे तो मी येलोनी कवर करणार आहे। आता करताना सुद्धा तुम्ही बघितलं असेल की एक लेअर घेतली, कट केली, एक लेअर घेतली, कट केली। आता लास्टला तुम्ही बघा आपली जी रांगोळी आहे ती किती उठावदार आणि अशी भरगच्च दिसते। तरी आपल्याला वर खाली दिसत नाही वूल किंवा गोल गोल गुंडाळलेली सुद्धा दिसत नाही आहे, बघू शकता तुम्ही। आणि बाजूचा कडे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे। आता ग्लू मी काय दाखवते बघा, हा ग्लू पटकन बाहेर येत नाही। जर तुम्ही तसाच प्रेस करत करत लावला तर असा ग्लू आपला ॲटोमॅटिकली निघून जातो। त्यामुळे पूर्ण ग्लू आपल्याला पातळ करून मगच त्याची लेअर द्यायची आहे। आता हे फूल बनवत असताना छोटे छोटे जे लेअर आहेत ते आपल्याला कवर करून घ्यायचे आहे आणि जास्त जिथे वूल लावायची आहे मधला पोर्शन जो असतो तो शेवटला ठेवायचा, जेणेकरून आपल्याला ती व्यवस्थित लावता येईल। पहिल्यांदा पूर्ण कडा आपण क्लिअर करून घेतलेल्या आहेत। मधल्या लाईनला सुद्धा मी ग्रीनच लेआउट देणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला येलो द्यायचा आहे। मधला जो छोटा पोर्शन आहे, मधला छोटा सर्कल आहे त्याला मी रेड करणार आहे।
आणि बघा, मला कितीही वेळ लागू दे, एका दिवशी नाही झालं तरी चालेल आपल्याला हे, पण एक एक लेअर आपल्याला चिटकवायची, कट करायची, चिटकवायची, कट करायची. ही गोष्ट तुम्ही चांगली डोक्यामध्ये ठेवा. त्याच्याशिवाय तुमची वूल, तुमची रांगोळी उठावदार दिसणार नाही, छान दिसणार नाही. आता बऱ्याच रील्समध्ये वगैरे व्हिडिओमध्ये तुम्ही बघितली असाल की जी वुलन रांगोळी एखाद्याची असते ना, ती इतकी बाउन्सी, अशी भरगच मऊसूद दिसते, म्हणजे दिसतानाच इतकी आकर्षक दिसते ना. म्हणजे साधी जरी रांगोळी असेल ना तरी ती आपल्याला आकर्षित करते. म्हणजे असं वाटतं की वाव, किती छान केली, आपली पण अशीच व्हायला पाहिजे. तर त्याचं मोठं एक रिझन असतं, ते म्हणजे वुलन रांगोळीमध्ये, मॅट रांगोळीमध्ये, वुलन मॅट रांगोळीमध्ये वुलन हा एकमात्र असा घटक आहे, तो खूप महत्त्वाचा आहे. भलेही आपले 4 पैसे जास्त जाऊ दे, पण वुलन वगैरे ना सिलेक्ट करताना एकदम बाउन्सी, मऊ अशी घ्या. आता ह्यासाठी कुठल्या गोष्टी लागतात, कुठल्या गोष्टी घेऊ नये, घ्याव्यात, ह्या सगळ्या गोष्टी मी पुढच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. त्याचा एक मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. सो माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत ना, ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला काही माहिती हवी असेल, काही शंका असेल, काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंट करा. मी प्रत्येक कमेंटचं उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. तर बोलता बोलता ही सुद्धा रांगोळी आपली तयार झालेली आहे. तर ही सुद्धा बघा किती बाउन्सी, ॲक्युरेट दिसते, कारण एक एक गोष्ट मी याच्यामध्ये कट करून लावलेली आहे, नाही की गोल 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 फिरवून लावलेली आहे. साधी रांगोळी आहे, पण दिसायला किती आकर्षक दिसते, तुम्हीच बघा. तर सगळ्यात शेवट आपला पाटावरचा रुमाल जो राहिलेला आहे तो आपण करायला घ्यायचा आहे. मोठी डिझाईन असेल, मोठी कुठली गोष्ट असेल, ती लवकर डोळ्यासमोर येते, म्हणजे डोळ्याला लवकर दिसते. त्यामुळं आकर्षक बनवायचं आहे तर ह्या पद्धतीनेच करा. एक लेअर घ्यायची, कट करायची, दुसरी लेअर घ्यायची, कट करायची. आता मी बॉर्डर जी आहे ती ग्रीन केलेली आहे. 3च्या 2 लेअर घेतल्या, त्यामुळं छान अशी उठावदार दिसते बघा. एक लेअरपेक्षा 2 लेअरमध्ये करा. त्यानंतर आपल्याला मधला स्वस्तिक करून घ्यायचा आहे, तो सुद्धा 2 लेअरमध्ये केलेला आहे, म्हणजे जाड दिसेल, कारण आपली रांगोळी मोठी आहे जरा, एक लेअरमध्ये करायची नाही. त्यानंतर येल्लोसुद्धा मी दाखवला तसाच करा, एक एक लेअरमध्ये घ्या आणि मग लावा. थोडा वेळ लागणार आहे, पण आपली रांगोळी एक नंबर दिसणार आहे, हे मी गॅरंटीने तुम्हाला सांगते. त्यानंतर छोटे छोटे तुकडे करायचे रेडचे, त्याला ग्ल्यू आधी लावायचा आणि मग बोटाने ते खाली चिटकवायचं आहे. असंच ते चारी बाजूनी मी लावून घेतलेलं आहे. आता पूर्ण सेट एकदा तुम्ही बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसा सेट झाला आहे, तुम्हाला आवडला का, तुम्ही हा ट्राय केला आहे का, किंवा याआधी तुम्ही हा बनवला आहे का, किंवा तुम्ही मॅटच्या रांगोळ्या तयार करता का, नक्की कमेंट करून सांगा मला. एकदा सेट पूर्ण बघून घ्या कसा झाला आहे ते.